बंधू भगिनीनो, आज मी योहानकृत शुभवर्तमान अध्याय 10 वचन 1 ते 10 गुड उत्तम मेंढपाळ यावर चिंतन करत आहे. उत्तम मेंढपाळाच्या या दृष्टांताद्वारे येशू आपल्या शिष्यांना सांगतो की तोच तो उत्तम मेंढपाळ आहे जो त्यांचा खरा मेंढपाळ आहे आणि ज्याचा आवाज ते ऐकतात. येशू आपल्या शिष्यांना सांगतो की हा उत्तम मेंढपाळ आपल्या स्वतःच्या मेंढरांना नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर घेऊन जातो. तो त्यांच्या पुढे चालतो आणि त्याचे मेंढरे त्याच्या मागोमाग जातात, कारण की त्याचा आवाज ओळखतात. येशू स्वतःची ओळख त्या उत्तम मेंढपाळाच्या रूपात करून देतो आणि आपल्याला त्याचे अनुसरण करण्याचे आमंत्रण देतो. मी माझ्या उत्तम मेंढपाळावरील मननाची सुरुवात प्राध्यापक प्रतीक दीक्षित यांच्या हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांना आध्यात्मिक व भौतिक दोन्ही यश मिळवण्यास सहाय्य केले. प्राध्यापक प्रतीक दीक्षित आपल्या अशा विद्यार्थ्यांवर प्रेम करायचे आणि त्यांची काळजी घ्यायचे जे वाईट संगतीत सापडले होते आणि लेक्चर चुकवण्यात, तंबाखू व दारूच्या व्यसनात बुडण्यात आणि आपल्या दुष्कृत्यांसाठी आई वडिलांकडून व इतरांकडून पैसे चोरण्यात आपला वेळ घालवत होते. त्यांनी त्यांच्याशी तासनतास संवाद साधला आणि जर ते असेच वागत राहिले तर त्यांना कोणत्या अंधाऱ्या भविष्याला सामोरे जावे लागेल हे त्यांना समजावून सांगितले. अखेरीस त्यांनी त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलंकित जीवन सोडून देण्यास आणि हळूहळू वाईट सवयी सोडून वर्गात परत येऊन कठोर अभ्यास करून नवीन जीवन सुरू करण्यास प्रवृत्त केले, ज्यामुळे ते अंतिम परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या कथेचा संदेश असा आहे की जगात काही अशी माणसे असतात की जी उत्तम मेंढपाळाप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर मार्गदर्शन करतात आणि मग ते लोक त्यांचे अनुकरण करून आध्यात्मिक व भौतिक दोन्ही यश मिळवतात. उत्तम मेंढपाळ विरुद्ध चोर आणि लुटारू. येशू उत्तम मेंढपाळ आणि चोर व लुटारू यांच्यामध्ये स्पष्ट फरक करतो. उत्तम मेंढपाळ तोच असतो जो दरवाजातून प्रवेश करतो. जो दरवाजातून आत येतो तो उत्तम मेंढपाळ असतो. जो दरवाजातून आत येतो या विधानाचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती योग्य आणि कायदेशीर मार्गाने प्रवेश करत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो दरवाजातून आत येतो ती व्यक्तीच अधिकृत किंवा हक्कदार व्यक्ती असते. या वचनात जो दरवाजातून आत येतो हे संबोधन उत्तम मेंढपाळासाठी वापरले असल्यामुळे याचा अर्थ असा होतो की जो मेंढपाळ दरवाजातून आत येतो तोच खरा अधिकृत मेंढपाळ आहे. येथे जो दरवाजातून आत येतो हा वाक्यप्रचार येशूचा संदर्भ देत असल्यामुळे याचा अर्थ असा होतो की येशूच त्या कळपाचा खरा अधिकृत मेंढपाळ आहे. कळपाच्या या खऱ्या मेंढपाळालाच आपण उत्तम मेंढपाळ म्हणून संबोधतो. उत्तम मेंढपाळ म्हणून येशूची वैशिष्ट्ये. उत्तम मेंढपाळ म्हणून येशूची 4 वैशिष्ट्ये आहेत. 1. परमेश्वरी नेमणूक. उत्तम मेंढपाळ म्हणून येशूचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्याची नेमणूक परमेश्वरी स्वरूपाची आहे. याचा अर्थ असा की परमेश्वर पित्याने आपल्या कळपाचा मेंढपाळ म्हणून त्याची नेमणूक केली आहे. येशूची नेमणूक परमेश्वर पित्याने परमेश्वरी अधिकाऱ्याने केली असल्यामुळे आपण त्याचे म्हणणे ऐकले पाहिजे आणि त्याचे अनुसरण केले पाहिजे. येशूचे म्हणणे ऐकणे म्हणजे त्याचे अनुसरण करणेच होय. म्हणूनच आपण येशूचे शब्द ऐकले पाहिजेत जे आपल्याला त्याची शिकवण स्पष्ट करून सांगतात आणि आपण त्याचे अनुसरण केले पाहिजे, म्हणजेच त्याच्या शिकवणीनुसार आचरण केले पाहिजे. अशा प्रकारे उत्तम मेंढपाळाचे म्हणणे ऐकणे आणि त्याचे अनुसरण करणे म्हणजे येशूची शिकवण समजून घेणे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती आचरणात आणणे होय. 2. कायदेशीर नेमणूक. उत्तम मेंढपाळ म्हणून येशूचे दुसरे वैशिष्ट्य हे आहे की त्याची नेमणूक कायदेशीर स्वरूपाची आहे. याचा अर्थ असा की परमेश्वराने आपल्या कळपाचा मेंढपाळ म्हणून त्याची येशूची नेमणूक कायदेशीररित्या केली आहे. जर येशूची नेमणूक स्वर्गीय पित्याने कायदेशीररित्या केली असेल तर येशूला आपला मेंढपाळ म्हणून स्वीकारणे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे अनुसरण करणे हे आपले कर्तव्य ठरते. याचाही अर्थ पुन्हा तोच होतो, येशूची शिकवण समजून घेणे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती आचरणात आणणे. 3. रक्षक. उत्तम मेंढपाळ म्हणून येशूचे तिसरे वैशिष्ट्य हे आहे की तो परमेश्वर पित्याच्या कळपाचा रक्षक आहे. येशू हा स्वर्गीय पित्याच्या कळपाचा रक्षक असल्यामुळे
आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्याचे संरक्षण अनुभवणे आवश्यक आहे. याचा अर्थ असा की आपण येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या सर्व परीक्षा, संकटे व अडचणी त्याच्याकडे घेऊन गेले पाहिजे. असा विश्वास बाळगून की त्याने सांगितल्याप्रमाणे तो आपल्या सर्व कठीण प्रसंगांमध्ये आपल्याला नक्कीच मदत करेल. येशूने असे म्हटले आहे, अहो जे कष्टी व भाराक्रांत आहात, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मत्ते 11:28. 4. प्रदाता. उत्तम मेंढपाळ म्हणून येशूचे चौथे वैशिष्ट्य हे आहे की तो परमेश्वर पित्याच्या कळपाचा प्रदाता आहे. येशू हा स्वर्गीय पित्याच्या कळपाचा प्रदाता असल्यामुळे आपल्याला जेव्हा कधी भौतिक, भावनिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाच्या गरजा भासतात तेव्हा आपण त्याची मदत मागितली पाहिजे. जेव्हा आपण आपल्या गरजा घेऊन त्याच्याकडे जातो तेव्हा येशू आपल्याला नक्कीच मदत करतो. येशू आपल्याला खात्री देतो की आपल्या गरजांविषयी आपण चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही, पण आपला स्वर्गीय पिता हे जाणतो की आपल्याला त्या गोष्टींची गरज आहे. परंतु येशू आपल्याला हे स्पष्ट करतो की आपल्या गरजा नक्कीच पूर्ण होतील, मात्र त्यासाठी आपण प्रथम त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधावे. मत्ते 6:33. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर याचा अर्थ असा होतो की जर आपण प्रथम त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधले तर येशूद्वारे आपल्या गरजा नक्कीच पूर्ण केल्या जातील. दुसऱ्या शब्दात आपण आपले जीवन येशूच्या शिकवणीनुसार जगणे आवश्यक आहे आणि केवळ त्यानंतरच आपण येशूकडे आपल्या गरजा पूर्ण करण्याची मागणी करू शकतो. जेव्हा आपण येशूच्या शिकवणीच्या विरोधात जातो तेव्हा आपण आपल्या गरजा घेऊन त्याच्याकडे जाऊ शकत नाही, कारण येशूच्या शिकवणीच्या विरोधात जाणे म्हणजे येशूलाच नाकारण्यासारखे आहे. मग ज्या येशूला आपण नाकारले आहे त्याच्याकडे आपण आपल्या गरजा घेऊन कसे जाऊ शकतो? संत पौल देखील आपल्याला खात्री देतो की ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या आपल्या गौरवाच्या समृद्धीनुसार परमेश्वर आपल्या सर्व गरजा पूर्ण करेल आणि माझा परमेश्वर ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या आपल्या गौरवाच्या समृद्धीनुसार तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. फिलिप्पियस पत्र 4:19. चोर किंवा लुटारू तोच असतो जो मेंढपाळ्यामध्ये दाराने प्रवेश न करता दुसऱ्याच कोणत्या मार्गाने आत चढून येतो. याचा अर्थ असा की तो येशूप्रमाणे त्या कळपाचा कायदेशीर किंवा खरा मेंढपाळ नाही. येशू आपल्याला असे आवाहन करतो की जो मेंढपाळ येशूप्रमाणे खरा मेंढपाळ नाही त्याच्या मागे आपण जाऊ नये. आपल्याला केवळ येशूचेच अनुसरण करण्याचे आमंत्रण दिले गेले आहे. येशूप्रमाणेच आपल्या कळपाचे योग्य राखणदार मेंढपाळ होण्याची आपल्यालाही आमंत्रणं दिली गेली आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण आपल्या कळपाला येशूची मूल्ये शिकवली पाहिजेत. त्यांना येशूच्या शिकवणीच्या विरोधात जाईल असे काही करण्यास प्रवृत्त करून आपण त्याची दिशाभूल करता कामा नये. आपला कळप आपल्यावर विश्वास ठेवतो आणि योग्य सल्ला व शिकवण मिळवण्यासाठी आपल्यावर अवलंबून असतो. त्याने आपल्यावर जो विश्वास टाकला आहे आपण त्यांचा कधीही विश्वासघात करता कामा नये. जे लोक अशा प्रकारे आपल्या कळपाची दिशाभूल करतात त्यांना येशूने कडक शब्दात ताकीद दिली आहे. त्याने आपल्या शिष्यांना आणि लोकांना उद्देशून म्हटले, जो कुणी या लहानग्यापैकी म्हणजेच माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एखाद्याला अडखळण्यास म्हणजे पापाकडे वळण्यास कारणीभूत ठरतो त्याच्या गळ्यात मोठी जात्याची दगडी बांधून त्याला समुद्राच्या खोल तळाशी बुडवून टाकणे त्याच्यासाठी अधिक श्रेयस्कर ठरेल. मत्ते 18:6. मेंढरे त्या द्वारपालावर विश्वास ठेवतात म्हणूनच ती त्याचा आवाज ऐकतात. आपल्याला या दोन्ही गोष्टी करण्याचे निमंत्रण दिले आहे. आपल्याला उत्तम मेंढपाळाचा म्हणजे गुड शेपर्डचा आवाज ऐकण्याचे निमंत्रण दिले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपल्याला येशूच्या शिकवणीचे पालन करण्याचे निमंत्रण दिले आहे. आणि दुसरे आपल्याला आपल्या कळपाचे विश्वासार्ह अखंडात बनण्याचे निमंत्रण दिले आहे, जेणेकरून आपला कळप आपल्या पावलावर पाऊल टाकत आपल्या मागे येईल. येशू आपल्या स्वतःच्या मेंढरांना नावाने ओळखतो. याचा अर्थ असा की येशूचा त्याच्या कळपातील प्रत्येक सदस्याशी एक वैयक्तिक नातेसंबंध आहे. आपल्यालाही आपल्या कळपातील प्रत्येक सदस्याशी प्रेम, समज आणि सहानुभूती यावर आधारित एक वैयक्तिक नातेसंबंध जोडण्याचे निमंत्रण दिले गेले आहे. त्यासाठी आपण आपल्या कळपातील सदस्यांसोबत वेळ घालवणे आणि त्यांचे जीवन तसेच त्यांचे सुख दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मेंढरे येशूच्या मागोमाग जातात कारण ती त्याचा आवाज ओळखतात. ती त्याचा आवाज ओळखतात त्याचे कारण असे की तो त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांची काळजी घेतो. आपल्यालाही आपल्या कळपातील सदस्यांवर प्रेम करण्याचे आणि त्यांची काळजी घेण्याचे आमंत्रण दिले गेले आहे.
पण मेंढरे एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या मागोमाग कधीच जाणार नाही. उलट ती त्याच्यापासून पळून जातील, कारण त्या अनोळखी व्यक्तीचा आवाज ते मेंढरे ओळखत नाहीत. मेंढरे त्या अनोळखी व्यक्तीपासून पळून जातील कारण ती त्याचा आवाज ओळखत नाहीत. याचे कारण असे की त्या व्यक्तीकडून त्यांना खरे प्रेम आणि आस्था मिळत नाही. आपल्याला आपल्या कळपावर मनापासून प्रेम करण्याचे आणि त्यांच्याविषयी आस्था बाळगण्याचे आमंत्रण दिले आहे. जेव्हा आपण आपल्या कळपावर मनापासून प्रेम करतो आणि त्यांच्याविषयी आस्था बाळगतो, तेव्हा ती मेंढरे नक्कीच आपल्या मागोमाग येतील. कळप आपल्या प्रेमाचा प्रतिसाद तेव्हाच देईल जेव्हा त्यांना आपल्याकडून प्रेम मिळेल. पुन्हा एकदा येशू स्वतःमध्ये आणि इतर मेंढपाळांमध्ये एक स्पष्ट फरक पडतो. उत्तम मेंढपाळाविषयी येशू म्हणतो, मीच ते प्रवेशद्वार आहे. जो कोणी माझ्याद्वारे आत येईल त्याचा बचाव होईल. ती आतबाहेर ये जा करतील आणि त्यांना कुरण मिळेल. चोर हा तो असतो जो केवळ चोरी करण्यासाठी, ठार मारण्यासाठी आणि नाश करण्यासाठी येतो. येशूची अशी इच्छा आहे की आपण सर्वांनीच आपल्या कळपाचा उत्तम मेंढपाळ बनावे आणि चोर बनू नये. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर येशूची अशी अपेक्षा आहे की आपण आपल्या कळपावर प्रेम करावे, त्यांची काळजी घ्यावी. आपण आपल्या कळपाची आणि त्यांच्यापाशी असलेल्या सर्व गोष्टींची चोरी करावी, त्यांना ठार मारावे किंवा त्यांचा नाश करावा येशूला मुळीच वाटत नाही. येशू म्हणतो, मी यासाठी आलो आहे की त्यांना जीवन मिळावे आणि ते विपुलतेने मिळावे. उत्तम मेंढपाळाविषयीच्या आपल्या शिकवणीचा सारांश सांगताना येशू म्हणतो की तो यासाठी आला आहे की लोकांना जीवन मिळावे आणि ते त्यांना विपुलतेने प्राप्त व्हावे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर येशूच्या जीवनाचा उद्देश जीवन प्रदान करणे हा आहे. याचा अर्थ असा की मानव जातीला पापापासून वाचवण्यासाठी आणि पवित्र आत्म्याच्या आनंद व शांतीने परिपूर्ण असे एक सखोल जीवन अर्पण करण्यासाठी येशू या जगात आला आहे. येशू आपल्यासाठी जीवन घेऊन आला आहे. त्याचा आपण सर्वप्रथम स्वीकार करणे गरजेचे आहे आणि त्यानंतर तेच जीवन आपण आपल्या कळपाला अर्पण केले पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार प्रेमाने ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रतिक्रिया व सूचना मला जरूर कळवा. कृपया 7030447934 या व्हॉट्सअप क्रमांकावर मला लिहा किंवा कॉल करा. माझ्या व्हॉट्सअप चॅनल पॅट्रिक रिफ्लेक्शन्सवर बायबलवरील चिंतन, मानसोध्यात्मिक विषयांवरील व्हिडिओ, विचारलेख आणि निवडक प्रेरणादायी सामग्री उपलब्ध आहे. कृपया माझ्या चॅनलला फॉलो करा. माझे यूट्यूब चॅनल फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोझा भेट द्या व सबस्क्राईब करा, पुरस्कृत करा. तसेच https://worldofemotions.in या वेबसाईटवरून ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे माझे पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुकच्या स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. माझे व्हिडिओ चिंतन फेसबुकवरही उपलब्ध आहेत. कृपया ही माहिती तुमच्या मित्राशी शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा कॅथलिक असल्यास कन्फेशनसाठी माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना आरोग्य, आनंद व आशीर्वाद देवो. त्याचप्रमाणे तुमची सर्व स्वप्ने, इच्छा व आकांक्षा त्याच्या इच्छेप्रमाणे पूर्ण करो. आमेन.